नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। उद्या आपली जे आहे 1 डिसेंबर राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे आणि त्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा विचार करता आपण लास्ट मिनिट कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। सो बेसिकली तुम्ही आता तुमचं हॉल तिकीट, त्याच्यानंतर ID, त्याच्या सगळ्या ज्या प्रिंट वगैरे त्या गोष्टी घेतल्या असतील बघा। ओरिजिनल त्याचं जे आहे ID ते पण तुम्हाला बरोबर ठेवायचंच आहे। जे इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत आयोगाने त्याचं पालन करणं जे आहे तर ते गरजेचं आहे। आता या प्रोसेसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की उद्या जे आहे तुमचं सेंटरला तुम्ही वेळेत पोहोचणं अपेक्षित आहे बघा। 1 तास आधी आपण तिथं सेंटरला जाणं गरजेचं असतं, कारण ओव्हरऑल ते वातावरणात रुळणं किंवा तिथं जे आहे बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांचा पहिलाच अटेम्प्ट होता, त्यांचे कन्सर्न होते की तिथं नेमकं कशा पद्धतीचं वातावरण असेल वगैरे वगैरे। सो सेंटरवर जे आहे बऱ्यापैकी गर्दी तुम्हाला असणार आहे बघा, कारण सेंटर्स हे मोजके असतात, त्याच्यामुळे तिथं तो सगळा जो क्राऊड आहे तो तुम्हाला तिथं मिळतो। तिथं गेल्यानंतर तुम्हाला जे आहे साईडला कुठं ना कुठं जे आहे बघा डिस्प्लेच असतो तिथं की तुमचा नेमका जो नंबर आहे तो कुठल्या विंगमध्ये असणार आहे, कुठल्या क्लासरूममध्ये असणार आहे। सो ते प्रॉपरली बघा। तिथं गेल्यानंतर जे आहे की ते बेंचेस वगैरे जे आहे, एकदा मी असा पण अनुभव घेतलेला आहे की आमचं जे सेंटर होतं एक सेंटर, आणि त्या सेंटरला म्हणजे तो बेंचवर नंबर होता पण बेंचवर बसण्यासाठीची जी फडी असते तीच गायब होती। सो मग बऱ्याचदा अशा गोष्टी पण होतात किंवा ते प्रॉपर नसेल, तुटका आहे, हलतो आहे, मग त्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यात पॅनिक होऊ नका। तिथली जी लोकं आहेत तर ते तुम्हाला हेल्प करतात आणि कधी कधी अशा गोष्टी होतात। सो बेसिकली तुम्ही तुमच्या जागेवर बसले आहेत तर ज्यावेळेस तुम्हाला आन्सर शीट वगैरे ती लोक देतील, ते आन्सर शीट दिल्यानंतर जे आहे त्याच्यावर नंबर तुमचा प्रॉपरली फिल करा। त्याचे सगळे सर्कल्स आहेत, डार्क सर्कल, ते प्रॉपरली तुम्ही जे आहे डार्क करणं गरजेचं आहे। त्याच्यात गडबड गोंधळ न करता जे आहे, घाई न करता तिच्यात चुकवू नका, कारण काय होतं आपला मूड खराब झाला की त्याचा इम्पॅक्ट आपल्या पेपरवर होतो। शेवटी बघा, हा जो स्पर्धा परीक्षा किंवा ओव्हरऑल कुठलाही प्रिलिमचा पेपर असेल, मेन्सचा पेपर असेल, याच्यामध्ये ती जी त्या 2 तासाची मेंटॅलिटी आहे आपली ती खूप मॅटर करते। म्हणजे आपण आधी किती अभ्यास केला होता त्या गोष्टी तितक्याशा मॅटर तिथं नाही करत। तो एक मेजर कन्सर्न प्रत्येकाने लक्षात ठेवला तर गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतात। आता या सगळ्या प्रोसेसमध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला पेपर ज्यावेळेस मिळतो बघा तर त्याला सील असतं, आणि बऱ्याचदा काही विद्यार्थी जे आहे इकडून बघ तिकडून बघ असले प्रकार करतात। आणि कसं असतं बघा, तुमच्या वर्गामध्ये जी व्यक्ती आहे तिथं तर ती व्यक्ती जर ओरडली, काही बोलली, सगळा वर्ग तुमच्याकडे बघतो त्यावेळेस, आणि मग त्या ह्याच्यामध्ये तिथंही तुमचा मूड खराब होण्याचे चान्सेस असतात। सो अशा 2-5 मिनिटांनी खरंच खूप काही फरक पडत नाही। त्याच्यामुळे असले प्रकार शक्यतो न करता वेळेनुसार जे आहे तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या डील करा। पेपर ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल बघा, सील ओपन करून, तर तो पेपर आधी बघा की तो पेपर प्रॉपरली प्रिंट आहे किंवा नाही। त्याच्यात एखादं पान जे आहे ते मिस आहे किंवा प्रिंटच नाही बघा, कोरं पेज आहे। सो अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपरली बघितल्या पाहिजेत। जर तसं असेल तर ते लगेच तुम्ही जे आहे बदलून घेणं अपेक्षित आहे किंवा तसं सांगणं जे आहे। शक्यतोवर असे चान्सेस फार कमी असतात, कारण त्या प्रश्नपत्रिका त्यांनी प्रॉपरली जे आहेत चेक केलेल्या असतात। सो तो मुद्दा असतो। पेपर सोडवायला लागल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की पेपर सॉल्व करताना काही बेसिक हे आहेत बघा गोष्टी, की जर सुरुवातीचे 3, 4, 5 प्रश्न तुम्हाला नाही डील होत आहे किंवा तुम्हाला असं वाटतंय की हे टफ आहे, मी जे वाचलं होतं त्याच्यात हे नाही आहे, हे कुठून आलं, काय आलं, तर तसले विचार पडू नका। कसं असतं बघा, आपण रुटीन जर तुम्ही बघितलं तर जे काही बुकलिस्ट असते किंवा जो ओव्हरऑल सोर्सेस असतात ते खूप काही वेगळे नसतात। त्याच्यामध्ये जे आहे 90% 95% सगळं कॉमन असतं। सो तुम्हाला त्रास होतोय तसा इतर विद्यार्थ्यांना पण तो होऊ शकतो। एवढंच की तुम्हाला ते पेपर आधी आलेले आहेत, प्रश्न जे आहेत ते काहींना जे आहे 40-50 नंबरला असतील, काहींना जे आहे 90 नंतर ते असतील। सो त्या गोष्टी थोड्याशा ज्या आहेत तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही काम करणं अपेक्षित असतं बघा। आता दुसरा याच्यामध्ये जो मुद्दा येतो की ते जे डार्क सर्कल आपल्याला करायचे आहेत आन्सर शीटवर, तर सगळे प्रश्न सोडवले आणि मग त्याच्यानंतर गोल करायला घेतलं असं शक्यतो नका करू। जर तुमच्याने वेळ मॅनेज नाही झाली, शेवटी जे आहे वेळ नाही आहे, त्याच्यात घाईत तुम्ही गोल भरताय, त्याच्यात ते चुकू शकतं, किंवा सलग सगळे गोल भरणं याच्यामध्ये एखाद जरी खालीवर झालं तर तुमचा सिक्वेन्स जाऊ शकतो। असे पण प्रकार झालेले आहेत त्याच्या आधी। सो ज्यावेळेस तुम्ही 10-15, 10-15, 5 तुमच्या ह्याच्यावर येतं कम्फर्टनुसार, जेवढे सोडवाल ते तुम्हाला तिथं मिळतील तर ते ॲक्युरेट आहे बाबा, सोडवत तुम्ही भरत चला ते। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की 2 तासाचा वेळ जो आहे तो GS साठी तसा सफिशियंट असतो, पण सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस वाचता पेपर तर पटकन ते गोल पण करायची घाई नाही करायची। त्याचं रिझन असं आहे की एखादा प्रश्न जो आहे ना त्याची हिंट किंवा त्याच्या संबंधी एखादी गोष्ट तुम्हाला पुढे जाऊन मिळू शकते, एखाद्याचं उत्तर जे आहे ते पुढे सापडू शकतं आपल्याला, म्हणून लगेच ती घाई करता कामा नये, ही महत्त्वाची बाब आहे।
दुसरी गोष्ट जी आहे की सोडवत असताना जे आहे की आपण बघतो ॲक्युरेट जेवढे प्रश्न आहेत तुम्हाला खूप माहीत आहे प्रॉपरली त्या गोष्टींवर आधी फोकस करा. नंतर जे आहे किमान 2 राऊंड तरी खूप प्रॉपर सिन्सिअरली ते झाले पाहिजेत. पटकन जे आहे फक्त गोल करायचा असं नाही, किंवा बऱ्याचदा नजर भिरभिरते आपली आणि आपण बघतो की इकडच्यानी जरा जास्त गोल केलेले आहेत, त्याचा जरा कागद जरा जास्त काळा दिसतोय, मी जरा कमी अटेम्प्ट केल्यात का. सो इथं मुद्दा जो आहे तो ॲक्युरेसीचा आहे, पण ॲक्युरेसीच्या पलीकडे जाऊन थोडीशी रिस्क आपल्याला घ्यावी लागते, हे त्याचं बेसिक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवते, अटेम्प्ट किती असला पाहिजे हा पण एक मुद्दा याच्यात बऱ्याच लोकांचा आहे की अटेम्प्ट कुठपर्यंत गेला पाहिजे. तर तो 80-85 पर्यंत तुम्ही जे आहे किमान अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. जर खूप कमी अटेम्प्ट तिच्यामध्ये असेल, कारण मधल्या काळामध्ये अशा काही लोकांशी मला बोलणं आलं होतं की ते म्हटलं की आम्ही 60-62 पर्यंतच डील करतो. सो ते कसं असतं ना की मग तिच्यामध्ये ती तेवढी ॲक्युरेसी खरंच तुमची आहे का. जर ती नसेल तर मग आपण त्या रेसमधून जे आहे बाहेर होण्याचे चान्सेस खूप वाढून जातात. सो त्यामुळे जे आहे की तुमचा अटेम्प्ट पण जो आहे तो सॅटिस्फॅक्टरी असला पाहिजे. काही ठिकाणी तुम्हाला जे आहे 50-50 असेल बघा. काही गोष्टी ज्या आहेत की ज्या खूप वाचलेल्याच नाही, त्याचा संदर्भच नाही तिथं कुठं, तर अशा गोष्टींचे चान्सेस पण जे आहेत तर ते कमी असतात, की म्हणजे तिथं ते असण्याचे जे आहेत रुटीन हिच्यामध्ये. आणि ओव्हर थिंकिंग किल्स असं म्हटलं जातं आणि ते स्पर्धा परीक्षेत लागू पण होतं. सो खूप जास्त एखाद्या गोष्टीवर विचार केला तर तिच्यामधून पण जे आहे चुकण्याचे चान्सेस वाढतात. आणि दुसरी गोष्ट असते की तिच्यामुळे वेळ पण जातो आपला. सो जर तुम्हाला एखादा प्रश्न तो डील होत नाही आहे, त्याचे रेफरन्सेस आठवत नाही आहे, तर लगेच पुढच्या प्रश्नावर मूव्ह व्हा. वेळ तिथं जास्त घालवू नका. आणि कसं असतं बघा की प्रश्न जे आहे वाचतानाच तुम्ही खूप केअरफुली वाचले पाहिजे. त्यांनी विचारलेलं काय आहे, बिनचूक विचारलेलं आहे, योग्य विचारलेलं आहे, बिनचूक नसलेलं विचारलेलं आहे. तर आपण आपल्या टेस्ट सिरीजच्या डिस्कशन्समध्ये मी वारंवार तुम्हाला या गोष्टी सांगितल्या होत्या की टेक्निकल मिस्टेक जे आहेत किंवा सिली मिस्टेक टाळणं जे आहे ते पण एक यशाचं गमक असतं याच्यामध्ये, की माझे 4-5 सिली मिस्टेक झाल्या आणि त्या जर झाल्या नसत्या तर मी इन राहिलो असतो. सिली मिस्टेक जेवढ्या तुम्हाला टाळता येतील तेवढं जे आहे. सिली मिस्टेकमध्ये काय कॉमन असतं, प्रश्न नीट न वाचणं हा तिच्यातला एक मुद्दा असतो. आणि दुसरं असतं की मला सगळं येत होतं, प्रश्न मी नीट वाचला, तिच्यात जे प्रेफरन्सेस तिच्यात गोल करताना जे आहे नेमका चुकीचा गोल केला मी, तर असं पण होता कामा नाही बघा. त्याच्यामुळे जे आहे की सिली मिस्टेक जेवढ्या तुम्ही कमी कराल तेवढे पण तुमचे चान्सेस जे आहे ते वाढतात. आणि जेव्हा असं लक्षात येतं आपल्या की अरे 5चं उत्तर जे आहे ते मी 6ला गोल करून टाकलेलं आहे, तिथं परत मूड खराब होतो आपला. सो काही गोष्टी नकळत होऊ शकतात बघा. आपण माणूस आहोत, पण ते परफेक्शन तिथे द्यायचं आहे, कारण ही कॉम्पिटिशन आहे आणि याच्यामधून बाहेरचा रस्ता जो आहे मग तो आपण जेवढ्या चुका करतो त्याच्यामुळे आपल्याला ते जे आहे प्रायश्चित्त घ्यावं लागतं त्याचं, असं सगळं ते गणित आहे. सो मुळात जे आहे सर्वांनी जे आहे पॉझिटिव्ह माइंडसेटनी पेपरला जा. बऱ्याचदा ते असतं की काय होईल की नाही, किंवा मग मला आता आठवतच नाही एखादी गोष्ट, आठवून बघायचा प्रयत्न केला. सो ते नॅचरल आहे, असं एकदम तुम्ही मेंदूला त्राण नका देऊ आता. सो प्रत्येकाने रात्री जे आहे प्रॉपर जेवण करून झोप घ्या, लवकर झोपा. परत आज रात्री जे आहे नाईट मी करतो वगैरे असले प्रकार करू नका. म्हणजे तुमची झोप पण प्रॉपरली झालेली पाहिजे. एक 6 तासाची झोप जी आहे ते किमान एकदम प्रॉपर आपल्याला असली पाहिजे. खरं तर बऱ्याचदा काही विद्यार्थी जे आहेत की ते जवळपासचे असतात. समजा आता पुणे सेंटर आहे, तर पुण्याच्या आजूबाजूच्या गावातून मग ते येणार, किंवा 1.5, 2, 2.5, 3 तास बाईकवर पण येतात. सो असे प्रकार जे आहेत ते टाळले पाहिजेत तुम्ही. सो तुम्ही जेवढं तिथं कूल राहाल बघा, डील शांतचित्ताने गोष्टी कराल, पीस ऑफ माइंड जे असतं ना तिच्यामुळे गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतात. हा पण तिच्यामध्ये एक मेजर कन्सर्न आहे बघा. सो कुठलाही किंतु परंतु न ठेवता पॉझिटिव्ह माइंडसेटनी, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी तुम्ही जे आहे तुमच्या प्रिलिम्सकडे बघा. तिथून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ज्या आहे तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या वर्क होणार आहेत. सो आणि यावेळेस जागाही चांगल्या आहेत बघा. त्याचं बेनिफिट जे आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे. जागा चांगल्या आहेत प्लस पोस्टही चांगल्या आहेत. त्यामुळे कसं असतं की तुम्ही जर सिन्सिअरली या गोष्टी केल्या, ही आपली पहिली पायरी आहे बघा, आणि हीच सगळ्यात महत्त्वाची. इथून तुम्ही मूव्ह ऑन झाला तर मग मेन्समध्ये कसं असतं की ज्यांनी प्री जरी केलेली आहे क्लिअर, पण त्याचा मेन्सचा अभ्यास नसेल तर तो तेवढा स्टार्टा त्याचा बाजूला सरकतो. त्यामुळे जे आहे की तुम्ही शांतचित्ताने ही परीक्षा जी आहे त्याला सामोरे जा. सर्वांना स्पॉटलाईट टीमकडून जे आहे खूप खूप शुभेच्छा पेपरसाठी. बेस्ट ऑफ लक. सो भेटूयात उद्या संध्याकाळी जे आहे पेपरच्या ॲनालिसिसमध्ये संध्याकाळी 6 वाजता, की ज्यामध्ये आपण बघूयात की संभाव्य त्याच्यामधून काय उत्तर असतील, किंवा ओव्हरऑल जे आहे की आपला ॲप्रोच कसा असायला पाहिजे होता, याचं ओव्हरऑल पेपर कसा आहे, टफ आहे. आणि हे लक्षात ठेवा की पेपर जर टफ असेल
तर तो सर्वांसाठी तसा असतो. पेपर सोपा असेल तो सर्वांसाठी तसा असतो. सो तुमच्या एकट्यासाठी ते तसं नाही आहे. तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवाल. सो थँक्यू ऑल ऑफ यू आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा पेपरसाठी. धन्यवाद.